नमस्कार. कनक खुशी न्यूज चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे. बघूया कालचा पाऊस आणि स्मार्ट सिटी नागपूर. मुख्यमंत्र्याचे शहर धुवाधारने स्मार्ट सिटीचा बनलाय वॉटर पार्क. प्रशासनाच्या विकासकामाची लचके. शाळात मुले अडकली, जनजीवन विस्कळीत, वाहतुकीचेही वाजले 12. आज शाळा कॉलेजेसना सुट्टी जाहीर. हवामान विभागाकडून मुसळधार पावसाचा अंदाज व ऑरेंज अलर्ट लक्षात घेता नागपूरचे जिल्हाधिकारी यांनी विद्यार्थ्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने महानगरपालिका हद्दीतील सर्व शाळा महाविद्यालयांना बुधवारी 29 जुलै रोजी सुट्टी जाहीर केली आहे. शिवाय कामठी हिंगणा तालुक्यातील शाळांनाही जिल्हा प्रशासनाने सुट्टी जाहीर केलेली आहे. सोमवारच्या विद्यार्थ्यांना रेस्क्यू करून बाहेर काढण्यात आले. मनीषनगर, नरेंद्रनगर येथील पुलाची अवस्था बघतायत. पॉश वस्त्यामध्ये सुद्धा शिरले पाणी. दक्षिण पश्चिम नागपुरातील पॉश वस्त्यांनाही पावसाचा फटका बसला. लक्ष्मीनगर, दीक्षाभूमी, गोपालनगर, प्रतापनगर, रिंग रोड, छत्रपती चौक, पडोळे चौक, संभाजी चौक, गायत्रीनगर, सहकारनगर, सिमेंट रोडचे काम झाले असून रस्त्याची उंची वाढली आहे, त्यामुळे रस्त्यावरील पाणी घरात शिरल्याचे होते. शिवाय पश्चिम नागपुरातील अनेक डांबरी रस्त्याची दुरुस्ती झाल्याचे दिसून येत आहे. नरेंद्रनगर आणि मनीषनगर अंडरपासमध्ये पाणी साचल्याने वाहतूक पूर्णपणे बंद झाली. मनीषनगर परिसरातील नाला धोकादायकरित्या दुथडी भरून वाहून लागला आहे. अशी उर्वरित सिमेंट रस्त्यामुळे दावे बुडीत खात्यात. हायटेक विकासाची पार लागली वाट. नाले सफाई नावाचीच. रस्त्यावर कंबरभर पाणी तर घरात शिरलेही पाणी. स्मार्ट सिटी, कोट्यावधीचे सिमेंट रस्ते आणि मान्सूनपूर्व तयारीच्या नावाखाली प्रशासनाने मारलेल्या गप्पांचा अवघ्या 6 तासाच्या पावसाने पुरता चिखल करून टाकला. मंगळवारी सकाळी 11:15च्या सुमारास आकाशचे पोट फाटल्यासारखे ढगफुटी सदृश्य पाऊस सुरू झाला आणि सायंकाळी 5:30 वाजेपर्यंत शहरातील तब्बल 30हून अधिक वस्त्या अक्षरशः पाण्याखाली गेल्या. हायटेक नागपूरच्या गवगवा करणाऱ्या महापालिका आणि राज्य सरकारच्या सर्वच दाव्यांनी पावसाचे पार पाणबुडी केलेले. बेसा, मनीषनगर, वर्धा रोड ते पार हायटेकच्या इमारतीपर्यंत पाण्याचा असा काही हाहाकार उडाला की संपूर्ण शहराची वाट लागली. रस्त्यावर कंबरभर पाणी, घरामध्ये शिरलेही पाणी, ठप्प झालेली वाहतूक आणि शाळांमध्ये अडकलेले चिमुकले. या एकाच पावसाने विकासाच्या सर्व चकचकाटाचे पितळ उघडे पडले. नागपूरकरांच्या नशिबी पुन्हा एकदा भीती आणि दयनीय अवस्था आणून पडली. सकाळी 11 वाजेपर्यंत वातावरण सामान्यतः वाढत असताना अचानक ढग दाटून आले आणि पावसाचा अतितीव्र जोर सुरू झाला. दुपारी 1 वाजेपर्यंत अवघ्या तासभर 100 मिलीमीटरपेक्षा जास्त पाऊस कोसळला, तर सायंकाळी 5:30 पर्यंत शहरात तब्बल 180 मिलीमीटर पावसाची नोंद झाली. अर्धा पावसाळा कोरडा गेल्यावर आलेल्या पहिल्याच अतिवृष्टी नागपूरच्या नियोजनाचे धिंडळे काढले. दक्षिण नागपूर अतिवृष्टी अक्षरशः हाहाकार माजला. बेसा, गोगरा, पिपळा, मनीषनगर, वर्धा रोड, खामला अशा गजबजलेल्या भागात रस्ते की नद्या हे ओळखणे देखील कठीण झालेले होते. घरामध्ये पार्क केलेले वाहने पाण्याखाली बुडाली, तर अनेक स्मार्ट पहिल्या माळ्यावर पाणी पोचले. मदत कार्यासाठी अग्निशमन दलांना नियंत्रण कक्षात 30हून अधिक ठिकाणाहून तातडीने कॉल खणखणत होते. सोमवार निकाल शाळेसमोर मागील काही महिन्यापासून सिमेंट रस्त्याचे काम रेंगाळले आहे. मंगळवारच्या पावसामुळे माती आणि पाणी शाळेतच शिरले, त्यामुळे विद्यार्थ्यांना बाहेर निघायला मार्गच नव्हता. अखेर पाण्याच्या प्रचंड प्रवाहातून या विद्यार्थ्यांना सुखरूप बाहेर काढण्यासाठी चक्क रेस्क्यू ऑपरेशन राबवावे लागले. दोऱ्या बांधून आणि मानवी साखळी तयार करून चिमुकल्यांना एकापाठोपाठ एक अत्यंत सावधगिरीने बाहेर काढताना शाळा प्रशासन व पालकांची मोठी कसर झाली. याशिवाय टिपटॉप कॉन्व्हेंट्समधील विद्यार्थ्यांना प्रशासनातील कर्मचाऱ्यांना बोटीच्या सहाय्याने बाहेर काढण्यात आले. टायनी
टाइन्स या शाळेतील विद्यार्थ्यांना व शिक्षकांना अक्षरशः JCBच्या साहाय्याने बाहेर काढण्यात आले. JCBच्या समोरील भागात बसवून पाण्यातून त्यांना सुरक्षित भागात पोहोचविण्यासाठी आले. मनपा आयुक्त डॉक्टर विपिन ईटनकर यांनी पाहणी करून आणि परिस्थिती तातडीने नियंत्रण आणण्यात सूचना दिल्या.
धन्यवाद. आपण बघत होता कनक खुशी न्यूज चॅनलवर आजच्या ताज्या बातम्या. आपण कनक खुशी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपले कॉमेंटसुद्धा द्या. तर बघत रहा नियमित कनक खुशी न्यूज चॅनलवर ताज्या ठळक बातम्या. नियमित बघत रहा.